नामदार साहेबांना सांगून आपण हे घर वाचवले। या घरासाठी आपल्याला आहे ना कमळाला मत द्यायचंय। 100% मी खात्री देतो आजच आमचा विजय इथं निश्चित झालेला आहे। कारण ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर घेऊन जात आहोत। आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता ह्या श्रीरामपुरात गोरगरीब लोकांचा जो घराचा प्रश्न आहे, झोपडपट्टीचा प्रश्न आहे, कॅनलचा प्रश्न आहे, अतिक्रमणामध्ये विस्थापित झालेले टपरीधारक असतील आणि इथून पुढे अतिक्रमणामध्ये ज्यांचे घर गेलेले असतील त्या घरासाठी 21 एकर जागा ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आपल्याला मोरगे वस्ती या ठिकाणी दिलेली आहे। श्रीरामपूर नगर परिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या प्रचाराला चांगलीच गती मिळत असून पक्षाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे। नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे अधिकृत उमेदवार श्रीनिवास बिहानी तर प्रभाग क्रमांक 12 मधील नगरसेवक पदासाठी सौ जयश्री रवींद्र पाटील आणि श्री व्यंकटेश मोहन आढांगळे हे उमेदवार मतदारांशी थेट संवाद साधत प्रचारात आघाडीवर आहेत। प्रभागातील मतदारांशी विकासाभिमुख अजेंड्यावर थेट संवाद साधला जात आहे। विकास कामाला संधी द्या, प्रभागात विकासाचा महामेहरू फिरवला जाईल असे आश्वासन दोन्ही उमेदवारांच्या वतीने देण्यात येत आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात जय्यत तयारी सुरू असून सर्वच राजकीय घडामोडींमुळे श्रीरामपूरचे राजकीय वातावरण चांगलेच रंगतदार झाले आहे। प्रभागातील विविध भागात घेण्यात येणाऱ्या गाठीभेटी, घर दौरे आणि पदयात्रांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून शहरात निवडणुकीची जोरदार तापट हवा जाणू लागली आहे। विकासाभिमुख अजेंडा, प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आणि आगामी कामांची दिशा याबाबत उमेदवार मतदारांशी थेट संवाद साधत असून भाजपा पॅनलच्या प्रचाराला वेग आलाय। निवडणूक जवळ येताच श्रीरामपूरचे वातावरण अधिकच रंगतदार होत असून भाजपाचा प्रचार त्यात आघाडी घेताना दिसत आहे। SRB न्यूज साठी संतोष बोरुडे, श्रीरामपूर। क्रमांक 12 मधील उमेदवार यांनी प्रचारामध्ये आघाडी घेताना दिसत आहे। या ठिकाणी श्रीनिवास बिहानी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 12 चे दोन्ही उमेदवार या ठिकाणी प्रचारामध्ये आघाडी घेताना दिसत आहेत। या प्रचारामध्ये आघाडी घेत असताना या ठिकाणी त्यांना प्रतिसाद कसा आहे आणि या ठिकाणच्या ज्या नागरिकांच्या काही प्रश्न असतील ते घेऊन नगरपालिकेमध्ये या ठिकाणी प्रभागातील नगरसेवक जाणार आहे, तर आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत। या ठिकाणी प्रचारामध्ये आघाडी घेतली असली तरी या ठिकाणी एक उत्साहाचं वातावरण आहे। अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी मतदार राजा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असताना दिसत आहे। तर या ठिकाणी नगराध्यक्ष आज या प्रभागाचे नगरसेवक पदाचे जे भावी नगरसेवक होणार आहेत, काय वाटतं तुमचा प्रभाग क्रमांक आणि तुमचं नाव आणि या ठिकाणी काय विकास घेऊन व्हिजन घेऊन जाणार आहात? अखिल भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी सर्वप्रथम मी सर्व जे मतदारांना ज्यांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, प्रभाग क्रमांक 12च्या वतीने नगराध्यक्ष श्रीनिवास भाऊ बिहानी यांच्या वतीने, माझा युवा सहकारी व्यंकटेश आढांगळे यांच्या वतीने, जयश्रीताई पाटील यांच्या वतीने तुमचे आभार मानतो। 100% मी खात्री देतो आजच आमचा विजय इथं निश्चित झालेला आहे। कारण ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर घेऊन जात आहोत। आमचे विकासाचे मुद्दे आमचे मंत्री महोदय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे तो मार्गी लागला। ह्या श्रीरामपूरच्या पाणी प्रश्नासाठी 50 वर्षाचा आराखडा तयार करून 178 कोटीची योजना, जी पाणी योजना आहे ती योजना नामदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही लोकांनी केलेली आहे। आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता ह्या श्रीरामपुरात गोरगरीब लोकांचा जो घराचा प्रश्न आहे, झोपडपट्टीचा प्रश्न आहे, कॅनलचा प्रश्न आहे, अतिक्रमणामध्ये विस्थापित झालेले टपरीधारक असतील आणि इथून पुढे अतिक्रमणामध्ये ज्यांचे घर गेलेले असतील त्या घरासाठी 21 एकर जागा ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आपल्याला मोरगे वस्ती या ठिकाणी दिलेली आहे। आणि त्या जागेवर आपण एक एकदम चांगला राहण्यालायक ह्या आमच्या गोरगरीब मतदार राजाला आम्ही तिथं घर देणार आहोत। आणि तिची प्रोसिजर चालू येईल। आता जर इथं आचारसंहिता लागली नसती तर एवढ्या महिन्याभरात आम्ही लाभार्थीची यादी निश्चित करून लाभार्थ्यांना घराचा वाटपाचा कार्यक्रम आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या
आशीर्वादाने सहकार्याने आम्ही तो चालू केला असता, पण मध्ये आचारसंहिता लागली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमचा केवी रोड समोर राजवाडा म्हणून आहे, मातंग समाजाचे लोक तिथं अनेक वर्षापासून वस्ती करून राहतात. त्या मातंग समाजाच्या वस्ती करून राहणाऱ्या ज्या कुटुंबातील एक युवा माझा सहकारी व्यंकटेश आडांगळे, जो क्वालिफाईड माणूस आहे, उच्च शिक्षण घेणारा माणूस आहे, गरीब माणूस आहे, त्याची फॅमिली सुशिक्षित आहे, त्याची बहीण IPSचे एक्झाम देत आहे. म्हणजे अशा कुटुंबाला आणि एक 25 वर्षाच्या मुलाला नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे. त्याबद्दल मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं मातंग समाजाला उमेदवारी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, माझे मातंग बांधव जे केवी रोडला राहतात, त्यांचे दुसऱ्या जे नेते आहे वर्षानुवर्ष त्यांचा उपयोग केलेला आहे. त्या लोकांचे संडासं मोठे पण यांचे घरं एकदम छोटे. अशा लोकांना आम्हाला त्यांचे राहणीमान उंचावून त्यांना त्याच जागेवर चांगल्या ठिकाणी 3-4 मजली लिफ्ट लावून फ्लॅट देणार आहे. हे आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे बी आम्ही करणार आहे. बोलायसारखे मुद्दे लय आहे, इथं आता काय बोलायची वेळ नाही आहे. जेव्हा जिथं आमचे नामदार साहेब आणि आमचे जे नगराध्यक्षपदाचे दावेदार श्रीनिवास भाऊ बियाणी येतील, तेव्हा आम्ही हे जनतेपुढं आमचा विकासात्मक अजेंडा घेऊन जाणार आहे. आणि ही निवडणूक आम्ही विकासाच्या दिशेने आणि विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे. आणि या लोकांचं, या गोरगरीब बांधवांचं कसं राहणीमान उंचावण, याच्यासाठी आमचा आणि भारतीय जनता पक्षाचा आणि माझ्या सर्व युवा सहकाऱ्यांचा एक प्रयत्न राहणार आहे. थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण प्रतिक्रिया देत असताना आपल्याला विजन विषयी काय? आज गावाची जर परिस्थिती बघितली तर गाव एक वेगळ्या दिशेला चाललेलं आहे. गावामध्ये खड्ड्याचे प्रश्न आहे, लाईटीचे प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावातला तरुण हा बेरोजगार आहे. कुठल्याही प्रकारचा रोजगार या गावाच्या तरुणाला नाही आहे. तर हे सगळं बदलायचं असेल, गाव व्यसनमुक्त करायचं असेल, आजची तरुण पिढी गावाच्या बाहेर जाऊ द्यायची नसेल, तर आपल्याला बियाणी भाऊ नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील, नितीन भाऊ दिनकर या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आपल्याला पूर्ण शहरामध्ये, तालुक्यामध्ये कमळ या चिन्हाला निवडून द्यायचे आणि मोठ्या प्रतिसादामध्ये आपले सगळे उमेदवार नगरपालिकेवर पाठवायचे. याचं कारण म्हणजे येणाऱ्या काळामध्ये गावाचा विकास झाला पाहिजे, पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजे, तरुणांना रोजगार भेटला पाहिजे. बाकीचे सर्व जे प्रश्न असतील हे सोडवण्याचं काम आज राज्यात, केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. हे सरकारच करू शकतं. कोणताही दुसरा नेता तुम्हाला काही सांगाल त्या भुलाथापांना तुम्ही बळी पडू नका. आज 40 वर्षापासून यांच्याकडे सत्ता आहे, कुठल्याही प्रकारची गावामध्ये सुधारणा झाली नाही. येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला नक्की सुधारणा करायची असेल तर नगराध्यक्षपदासाठी बियाणी भाऊ आणि प्रत्येक भागामध्ये जे जे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहे या सगळ्यांना आपण निवडून नगरपालिकेवर पाठवायचे, जेणेकरून गावाच्या विकासाला चालना भेटेल. एवढंच बोलतो मी आपल्या सगळ्यांच्या वतीने. या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळ्याचा प्रश्न बी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मार्गी लावलेला आहे आणि त्याला 1.5 कोटी रुपयाचा निधी बी मंजूर केलेला आहे. फक्त हे आपला आचारसंहिता लागली त्याच्यामुळं आपण थांबलो होतो. एवढं बोलतो, थांबतो. आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 12चे उमेदवार आमच्या ताई रवी पाटील यांच्या मिसेस, त्याचप्रमाणे आमचे मित्र व्यंकटेश आडागळे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी रॅली काढली होती. आपण तर बघितलं आहे, अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये या सर्व रॅलीचा आता आपण थोड्याच वेळामध्ये समारोप करू. मी श्रीरामपुराच्या जनतेला हात जोडून एक विनंती करतो, 40 वर्षाचे जे जे प्रश्न आहे, जे पिटलेले नाही, संपलेले नाही, सर्व प्रश्नचं उत्तर जर असेल तर हे नामदार राधाकृष्ण विखे पाटील असेल. आपलं हॉस्पिटल जर बनवायचं असेल श्रीरामपूर शहरात मोठं, जर शिक्षण व्यवस्था चांगली करायची असेल, मोठमोठ्या शाळा कॉलेजेस आपल्याला आणायचे असेल, आपले मुलं जर बाहेर जाणार नसेल, तर आपल्याला नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या मागे या ठिकाणी उभं राहायचं आहे. आणि मी आपल्याला नक्कीच या ठिकाणी
ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।